नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नरेंद्र मोदी सरकारनं इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन प्रमोशन स्कीम म्हणजेच EMPS याची मुदत 2 महिन्यांसाठी वाढवली आहे आणि यासोबतच सरकारने एकूण खर्च हा 778 कोटी रुपयांपर्यंत वाढवलेला आहे। अवजड उद्योग मंत्रालयानं यावर्षी मार्चमध्ये ही योजना सुरू केली होती। देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश आहे। EMPS ही योजना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीपर्यंत चालू राहणार होती। त्यासाठी एकूण 500 कोटी रुपयांचा खर्च हा अपेक्षित होता। आता सरकारनं या योजनेची व्याप्ती वाढवलेली आहे। यामध्ये पात्र योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीमध्ये नोंदणीकृत ई-रिक्षा आणि ई-कार्टसह इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3 चाकी वाहनांचा समावेश आहे। सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यावरती भर देणारी ही योजना प्रामुख्याने व्यावसायिक गरजांसाठी नोंदणी केलेल्या ई-दुचाकी आणि ई-3 चाकी वाहनांना लागू होणार आहे। याशिवाय खाजगी आणि कॉर्पोरेट मालकीच्या नोंदणीकृत ई-दुचाकी या योजनेअंतर्गत पात्र असतील। या योजनेचं उद्दिष्ट आतापर्यंत 5,60,798 इलेक्ट्रिक वाहनांना मदत देण्याचं आहे, ज्यामध्ये 5,80,000 इलेक्ट्रिक दुचाकी आणि 60,709 इलेक्ट्रिक 3 चाकी यांचा समावेश आहे। यामध्ये 13,590 रिक्षा आणि ई-कार्ट तसेच L5 श्रेणीतील 47,119 EWSचा समावेश आहे। प्रगत तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन केवळ अपग्रेडेड बॅटरी सुसज्ज इलेक्ट्रिक वाहनांसाठीच उपलब्ध करण्यात आलेला आहे। तर या पद्धतीनं आता गव्हर्नमेंटनं या योजनेचा कालावधी अजून 2 महिन्यांपर्यंत वाढवलेला आहे। जर तुम्ही इलेक्ट्रिक 3 व्हीलर किंवा इलेक्ट्रिक 2 व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर ही चांगली योजना आहे, चांगली संधी आहे, याचा आपण नक्कीच वापर करायला हवा। तर मग मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।